लाली आवर बाई पटापटा, अजून लई पोळ्या बाकी आहेत करायच्या. हा हा. आजी आजी तुला माहिती का त्या अण्णा हौसात त्यानं काय केलं माहिती का? हे अरे ऋतिक, हाय का रित्या रंजे? हे बघ, एवढं तो पुरण घेऊन गेलाय, मला एवढ्या अजून पोळ्या करायच्या. कसं पुरेल ते पुरण सांग मला. हा हा तर नाही न्यायचा. रित्या पुरण नेऊ नको रे. मी सकाळपासून कामातच अडकले, याचा फायदा घेऊन हे कुठं गेले तर नसतील ना? दुकानावरच असतील का त्या बाईच्या मागं गेले असतील? आत्या, मी जरा आलेच. ये बाई लवकर ये, लई कामं पडले ती. माफ करा. आपल्यावर प्रेम नसणाऱ्या माणसाशी लग्न करणं म्हणजे एक प्रकारचा तुरुंगवासच. माझ्या वडिलांनी शब्द दिला होता म्हणून जबरदस्तीने मलाही लग्न करावं लागलं. म्हणलं लग्नानंतर होईल प्रेम, बघू. पण कशाचं काय? लालजीने नवरा नव्हता पाहिजे. त्यांच्या इशाऱ्यावर, त्यांच्या चावीवर ते पावलं असतं ना, असं तसं पावला पाहिजे होता. तुमचं बरं हो, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सोडलं म्हणून तुम्ही इथं आला. तरी असं काय? कुठं जाऊ? मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांचं कसं होईल? माझ्या आईकडं, वडिलांकडं बघून मला सगळं सहन करावं लागतं. नाहीतर कधीच आयुष्य सगळं संपून टाकलं असतं. खरं सांगू का शालिनीजी, तुम्ही म्हणतात काय रडत बसलाय माझ्यासमोर, पण मी लहानपणापासूनच असा हळवा आहे. मला नाही समोरच्या माणसाला त्रास झालेला बघवत. जो त्रास व्हायचा तो मला होऊ द्या, समोरच्या माणसाला नाही. समजा मी लालजींना सोडलं तर जग त्यांच्याबद्दल काय म्हणत? नवऱ्यानं सोडलेल्या बाईबद्दल लोक काय काय बोलतात माहिती आहे मला. आणि मी नाही सहन करू शकत कोणी लालजींना असं बोललेलं. बरं लालजींबद्दलच काय? कुठल्याच बाईबद्दल कुठल्याच पुरुषाने वाईट बोललेलं आवडणार नाही मला. शालिनीजी, काही नाती कर्जासारखे असतात, आयुष्यभर फेडत राहावे लागतं. मला वाटायचं जगातला सगळ्यात कमनशिबी माणूस मी आहे, पण मला आत्ता कळलं कमनशिबी तुमचा नवरा आहे आणि मी नशीबवान, कारण माझ्या नशिबात तुम्ही आलात. पण बहुतेक तुमचंही प्रेम माझ्या नशिबात नाहीये. आवटेला असं नका बोलू. आलेच. सगळ्या मूडची काशी केली एका फोनने. सगळी ऍक्टिंग वाया गेली. हा हा बोला ना. आमचे तुझ्याकडे आलेत का? नाही, आज तर आमची भेटच नाही झाली. खरं बोलतेस ना? वय तुमच्याशी कशाला खोटं बोलीन. शालिनी, काय पडलं? अहो ते साकेत दादांकडनं वाटी पडली वाटतं. मी तुम्हाला नंतर करते फोन. पेशंटकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. ठीक आहे,
हे आले की कळव मला. वय कळवते. मला असं का वाटतंय ती शालू खोटं बोलतेय. आत्या एवढ्या पोळ्या पास होतील ना? एवढ्या पोळ्या कोणाच्या दाढे खाली पुरणार आहे वय ग? चांगल्या भक्कम लागतील. कर लाट अजून. लाले अगं तू बी संपले ग. बरं घेऊन येते मी. अहो ते इन्शुरन्सवाल्यांचा फोन होता. आज होळीमुळे बँक बंद आहे, लक्षातच नाही. होळीमुळे बँक बंद आहे आज. माफ करा बरं का, माझ्या बोलण्यामुळे जर का तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी मनापासून तुमची माफी मागतो. त्यांना पाणी पाहिजे वाटतं. आलेच. हे कसलं चाटण आहे? अहो ती वैद्याने एक पावडर दिली आहे, तर चाटण करून रोज द्यायचं त्यांना. अच्छा, एक विचारू का? विचारा की. काय आज होळी आहे. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी, सगळे दुःख होळीमध्ये जाळून टाकतो आणि नवीन आयुष्याला सुरुवात करतो. तर मला सुद्धा माझ्या आयुष्यात नवीन सुरुवात करायची आहे. तर त्या क्षणी मला तुम्ही माझ्यासोबत पाहिजे. याल ना? पण तुमच्या बायकोला आवडेल का मी असं सोबत असले? तिला आवडो ना आवडो, तुम्ही आलेलं मला आवडणार आहे. याल ना? मी वाट बघेन. येतो. शालू तर बोलली हे तिला भेटले नाहीत सकाळपासून, पण हे तर इथंच आहेत. म्हणजे ती बाई खोटं बोलली माझ्याशी. तिचं नक्कीच चाललंय काय? ही दोघं मिळून माझ्या विरोधात काही कट कारस्थान तर शिजवत नाहीयेत ना? मला शोधून काढलं पाहिजे.